श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 11 जून म्हणजेच गुरुवारी आहे कमला एकादशी. कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी येणारी अधिक मासातील अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी असेही म्हणतात. कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक मासात येत असल्याने तिचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी विविध विधीनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होतं. कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात. या दिवशी दान, धर्म, मंत्रोच्चार आणि व्रतकथेचं पठण किंवा श्रवण केल्याने व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. तसेच या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत असल्याने या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानली गेली आहे. हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होत आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धनाची देवता असलेल्या कुबेरांना याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकराची परमकृपा प्राप्त केली होती. तसेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळवले होते. जो भक्त हे व्रत निष्ठेने आणि कडक नियमांचे पालन करून करतो त्याला अश्वमेध यज्ञाइतके पुण्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी विष्णू लक्ष्मीची आराधना करणाऱ्या भक्ताला थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळेल. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा. या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. तर दोष म्हणजे काय, तर जर आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतात, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेल्या अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणालाही यश हे प्राप्त होत नसेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, तर प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष हा दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित
करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलून घ्यायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंती जी आहे ती पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी टाकायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्यात. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच आपल्या घराला लागलेली प्रखरातली प्रखर वाईट दृष्ट सुद्धा लवंग आणि हिरवी वेलची काढण्यामध्ये मदतही करत असते. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता थोडेसे काळे तिळ जे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे काळे तिळ आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आणि त्यानंतर आपल्याला हे काळे तिळ सुद्धा आपल्याला मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. त्यानंतर आपल्याला एक तेजपत्तासुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचं. तेजपत्त्याला जसं की तमालपत्रसुद्धा म्हटलं जातं. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला तूपसुद्धा टाकायचं. तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल. आता काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मातीची पंती तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्या मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्या. टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यावर टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घराच्या बाहेर काढून टाकलेले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज कमला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.